मन मंदिरा गजर भक्तीचा. सर्व वाराला एक देव ठेवा. एका शेतामध्ये 1000 माणसाच्या भात केल्याची परीक्षा आहे. तसं एक पांडुरंगाच्या स्मरणामध्ये विश्वातल्या सर्व देवांचं स्मरण आहे. एवढं लक्षात ठेवा न करा. हे काय ते काय ते काय सगळीकडे तोंड खुपसायला जाऊ नका. काही तुमच्या तोंडाला लागणार नाही. खरकटं फक्त तोंड होईल. मग काय सांगतायत? काय कर काय कर. मग व्यास काय करत होता? त्या मोठ्याची कथा आहे का? म्हणजे बाकी त्यांची सांगायची गरज नाही. अहो त्या सरस्वतीवर असे बसले होते ना. सर्व लिहून समाधान कुठं आहे? काय सहज सांगायचं म्हणून. आता मी रोज प्रवचन करतो, मला समाधान आहे म्हणून करतो. नसतं तर केलं नसतं मी. आणि तुम्ही काय येत आहे? हां, एवढ्या वर्ष येत आहे ते तुम्हाला समाधान मिळतं म्हणून येत आहे ना. नाही जर समाधान मिळालं तर याल का? ते बाबा महाराज ना मागे बरं सांगत होते, आता काहीतरी कुठेही वेळ काढतात. बाबा महाराजाला उचलून ठेवतील एका कोपऱ्यात. पण काय हो छान, काय बरं वाटतं, समाधान वाटतं. काही साधी बोळी माणसं आहेत ते कळत नाही पण बरं वाटतं. अरे तेवढ्या करताच आहे ना, आणखीन काय. मी सुद्धा मला बरं वाटावं म्हणूनच सांगतोय आणि तुम्ही बरं वाटावं म्हणून ऐकतोय. कोणाला इथे व्यास व्हायचं आहे, कोणाला इथे ज्ञानेश्वर महाराज व्हायचं आहे. आम्हाला ज्ञानोबा तुकोबा व्हायचं नाही. त्यांचं जरी होता आलं आयुष्यात तरी खूप झालं. काय म्हटलं मी? हां. आणि रोज प्रार्थना करावी. आपुले म्हणावे मजन उपेक्षावे, प्रेम सुख द्यावे माय बाप्पा. फक्त आपलं म्हण आम्हाला. तू आम्हाला आपलं म्हणलंस की आमचं काम झालं. बाकी आम्हाला काही कळलं नाही तरी हरकत नाही. काही कळायची आवश्यकताही नाही आम्हाला. मग आता मान खाली घालून बसले. व्यास आले. बघितलं, डोळ्याला धार लागली होती. विणा ऐकू आला, भजन ऐकू आलं. का म्हणाले? काय झालं? उठले, नारदाचे पाय धरले. म्हणले नारदा, सर्व लिहिलं पण समाधान नाही. नाही म्हणले, सर्व लिहिलं नाही, अजून एक राहिलं आहे. ते म्हणले एवढं लिहून राहिलं? हां, भगवंताचे सगुण लीला वर्णन करा. भगवंताच्या नामाचा महिमा सांगा. संत चरित्र सांगा. आणि त्याच्यानंतर व्यासाने मदभागवत ग्रंथ लिहिला. मग त्याच्यामध्ये अनेक संत चरित्र, ध्रुव बाळाचं चरित्र आहे, सुदामाचं चरित्र आहे. आलं का लक्षात? ही सगळी संतांची चरित्र आहेत. दशमस्कंदामध्ये कृष्ण चरित्र आहे. ही सगळी चरित्र ऐकून जरी तुम्हाला वेदांत कळला नाही, शास्त्र कळला नाही, तर त्या चरित्रातला जेव्हा गोडवा कळतो तेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये गोष्टीच्या माध्यमातून माणसं चटकन परमार्थाकडे वळतात. म्हणून ज्ञानोबारायाने म्हटलं आहे, महाभारती नाही ते नोहेच लोकी तिनी, या कारणे म्हणेपे पाही व्यास उचिष्ट जगत रहे. सर्व जगत हे व्यासाचं उचिष्ट आहे. बरोबर आहे ना? होय. पण गंमत माहिती आहे का? व्यासाचं आणि शुकाचं जमलं नाही. काय गमतीच आहेत सगळ्या. 12 वर्ष आईच्या पोटात राहिले. शेवटी कापत कापत बाहेर आले, नागवेची पळवून गेले रे. तसेच पळत सुटले. शेवटी अरे शुका, अरे शुका, अरे शुका, अरे शुका, अरे शुका. ते पुढे हे मागे, ते पुढे हे मागे. अरे जरा थांब तरी, आलास तसाच पळत सुटलास. जरा तुझ्या गालावर नात फिरू दे, जरा मुका घेऊ दे. तुझी आई तिथे वाट पाहते. राय मला बघायचं नाही, या संसारात अडकायचं नाही. बरं म्हणले कुठे जातोस? मी सांगतो जनकाकडे जा, सुधारणा तिथे होईल. मग म्हणले एक कर, असं जाऊ नये देवापुढे, राजापुढे, जरा लंगोटी लाव. मग तिथे एक चिंदूक पडली होती, तिथे लावली, ती झाली लंगोटी. आणि जाताना रिक्त असताना जाऊ नये. तिथे राखेचा डेपसा पडला होता, तो उचलला आणि तो घेतला. गेले राजा जनकाच्या दरबारामध्ये. शेवटी भागवत कथा शुकाने सांगितली बरं का परीक्षित राजाला.
ओवी सांगू शुकदेवांशी, प्रेमे विण श्रुतिस्मृती ज्ञान, प्रेमे विण ध्यान पूजन, प्रेमे विण श्रवण कीर्तन, उर्था जाण नृपनाथा. हे राजा परीक्षिती, प्रेमाशिवाय सगळं व्यर्थ आहे रे, नामाशिवाय सगळं व्यर्थ आहे. नाम प्रेम भक्ती कर, प्रेमाने नामस्मरण कर, आवडीने कर. हे कोण सांगतायत? शुक महामुनी. शुक महामुनीचं थोडक्यात सांगतो महत्त्व, अजून कळेल. जेव्हा राजा परीक्षितीला भागवत सांगायची पाळी आली तेव्हा ते आले. तिथे आल्याबरोबर ते मृत्यूचं तुम्हाला माहिती आहे, शाप दिला, ते 7 दिवसात जाईल वगैरे वगैरे. आणि मग हे आले. आल्याबरोबर त्या सभेमध्ये सगळे ऋषी होते. पराशर होते, शुक होते, यांचे आजोबा वडील तेही होते. व्यास होते, तिथे हजर होते. आणि व्यास पराशर असे उठून उभे राहिले हात जोडून. कोणाला? त्या बाळाला बघून. त्यांना पाणी द्या. नास्तिक म्हणजे काय? नास्तिक म्हणजे काय? म्हणजे देव मानणारे आणि देव न मानणारे असं नव्हे. वेदाला मानणारा तो आस्तिक आणि वेदाला मानत नाही तो नास्तिक. काय म्हणून वारकरी संप्रदायाने काय अमान्य केलं नाही, मानला. त्याच्यातलं जे पाहिजे आहे ते घेतलं, मानला की. अहो, जी आपण आत्ताच बोलणं चाललो होतो, नीती जी जगतो आपण ते वेदातलीच आहे. पूर्वी माणसं नव्हती हो. कोणाशी संबंध, कोणाचं काय कोणाला कळत नव्हतं. मग एक शास्त्र तयार झालं, मग त्याच्यातून झालं. ज्ञानार्जन करतो तो ब्राह्मण, कॅटेगरीज पाडल्या गेल्या. मी एक तुम्हाला गंमत सांगू का? कॅटेगरी पाडल्या गेल्या नाही, अशा पडतातच घरात सुद्धा. बरं का? जो शहाणा आहे ना तो सगळ्याला वरचढ असतो. तो वयाने लहान जरी असला तरी सर्वांना त्यालाच विचारावं लागतं, तो ब्राह्मण. तसं समाजातले ज्यांना बुद्धी चांगली होती, जे शहाणे होते, ते ओघाने ब्राह्मण झाले. साधं सरळ गणित आहे. आणि ब्राह्मणाची व्याख्या उत्कृष्ट केली आहे. ब्रह्मजानाय असं ब्राह्मणा. ब्रह्मप्रतीती जो जाणतो त्याला ब्राह्मण म्हणावं. ज्याला ब्रह्माची प्रतीती आहे त्याला ब्राह्मण म्हणावं. जातीकडून नाही, पण गुणकर्म विभाग. कुठून विभाग झाला? गुणकर्माकडून विभागणी झाली. मग काय झालं? कसं झालं? ज्ञानार्ज कसे भाग पडले? आपोआपच सृष्टी निर्माण झाली. पण आता भाग कसे पडले? एखादा शहाणा चांगला आपल्या घरात सुद्धा बघा, किती असू दे, तर त्याला विचारून घ्या की. आमचं कुटुंब तसं लहानही नाही आणि मोठंही नाही, 7-8 जण आहेत आमच्या कुटुंबामध्ये. मुली आहेत, जावई आहेत, नातवंड आहेत, पतवंड आहेत. पण प्रत्येकाचं एक असतं, जरा माईला विचारून घ्या, त्यांना कायद्याचं ज्ञान आहे. मग त्या म्हणतात मला विचारण्यापेक्षा महाराजांना विचारून घ्या ना. अरे पण माझ्याकडे कशाला पाठवलं तुला कळतं नाही? अहो पण तुम्ही हो म्हणलं म्हणजे बरं ना. माझं म्हणणं कळलं. घरातले 2 शहाणे, अति नाही. अति असते तर आत्तापर्यंत घर टिकलंच नसतं बरं का. त्याही स्वतंत्र, आम्ही स्वतंत्र. त्या अशाच राहिल्या आणि सेवा करत राहिल्या परमार्थामध्ये. आणि कडक स्वभाव आहे त्यांचा. तसं काही आता 2 नंबरच्या लेवलला गेलेल्या त्या काही असं ऐकतात का कोणाचं? पण असं असूनसुद्धा आमचं कुटुंब इतकं एकत्र आहे. आता त्यांना पुण्याला करमत नाही. पुणं सोडलं त्या मुंबईला आल्या घरी. मला तुमच्याजवळ सगळ्याजवळ. अरे पण आपण राहतच होतो ना, 65 वर्षे एका ठिकाणी राहिलो. नीट लक्षात घ्या, माझा स्वभाव भिन्न आहे, त्यांचा स्वभाव भिन्न आहे, मुलींचा स्वभाव भिन्न आहे, नातवंडांचा भिन्न आहे. तरी पण एकमेक
कुठेतरी मतं मांडतात, पण शेवटी कुठेतरी कॉम्प्रोमाइज करतात. माईसाहेब नेहमी म्हणत असतात, आमच्या घरामध्ये फायनल वर्ड म्हणजे बाबा महाराज. मी किती जरी म्हटलं तरी तुम्ही काय ऐकणार आहे का? तुम्ही म्हणाल तेच बरोबर बरोबर, आणि म्हणून चाललंय. मन मंदिरा गजर भक्तीचा.